दिली पाहिजे त्याच्या मनाप्रमाणे, आणि नाहीतर काय होईल की आणि त्याच्यामध्ये पण बोगस येतात, त्याच्यावर पण कडक कारवाई केली पाहिजे. असा म्हणजे दोन्ही बीबीआय केलं त्याचे काळे धंदे करणारे असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तसंच आता जसं कृषी पंप आहे, आता माझी आपल्या सगळ्यांना वीज पुरवठा अधिकारी करत नाही, तुम्ही रिप्लाय करत असं नाही. अधिकारी आज तुम्ही ठीक आहे एखाद्या दिवशी सुटला झाला पाहिजे, खालची जी आता लाईनमनचे विषय मांडले आहेत तो पण तुम्ही, आणि जे कृषी पंप आहेत त्याचं सगळे सोडून अधिकारी सकाळी मेळाच्या माध्यमातून सगळे जे कुसुमचे पंप आहेत ते सगळे 100% म्हणजे त्याच्यामध्ये, आणि आताच चव्हाण साहेबांनी सांगितलं तसं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जे एआय सिस्टम आहे त्याचा वापर करून आपण सगळीकडे म्हणजे आपलं शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढत आहे त्याच्याकरता याच्यामध्ये, आणि बँका ज्या करत नाहीत ते आता चव्हाण साहेबांनी सांगितलं जर म्हणजे मला कळत नाही हे आता मी रिपोर्टिंग देत होतो तर म्हणजे डिस्ट्रिक्ट कॉर्पोरेटिव्ह बँक करते आणि या नॅशनल बँक ज्याला तुम्ही डिपॉझिट ते करत नाही, जरी अदरवाईज स्टॉप घेऊन मी डिपॉझिट नॅशनल बँक असेल तर काय झालं. ज्या बँका करत नसतील तर त्यांच्यावर ताबडतोब म्हणजे कारवाई. कृषी अधिकाऱ्यांना एक विनंती आहे, शेतकऱ्यांचे व्हॉट्सअपचे ग्रुप करा, आपल्या ज्या योजना आहेत त्या त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडे पोहोचले पाहिजेत. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये याचा खूप मोठा प्रयत्न आम्ही केला होता आणि आम्ही रिअली वी वर सक्सेसफुल. म्हणजे बीड सारख्या जिल्ह्यामध्ये एवढं असूनही इकडे आम्ही हे व्हॉट्सअप ग्रुप करून त्या माध्यमातून सगळ्या शासनाच्या स्कीम त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना पोहोचवत होतो. दुसरा एक पीक विम्याचा ज्या अडचणी आता सांगितल्या, पुढच्या वेळेस इन्शुरन्स कंपनीचे कुठलेही बैठक असो, डीपीडीसी असो, दिशाची असो, कुठल्या सगळ्या बैठकीत ज्याचा तुम्हाला निरोप मिळाला ते तुम्हाला जर ऍक्सिडेंट होती बाकी 362 दिवस आम्ही विचारतो कुठे तुम्ही जाता. त्यांनी बोललो त्यांचं सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी माझी एवढी सगळ्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळे जे देवेंद्र फडणवीस साहेब रोज त्याच्यावर सर्वात त्याच्यात तुम्ही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो विल नॉट स्टे नाही. कसं आहे, शेवटी खरीप हंगामाची बैठक ही शेतकऱ्यांच्या विषयावर असते आणि आपला भारत देश हा शेतकरी प्रधान देश आहे. त्याच्यामुळे आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते, बी बियाण्याचे प्रश्न होते, खताचे प्रश्न होते, लाईटचा प्रश्न होता, अशा सगळ्या विषयांवर आज आम्ही चर्चा केलेली आहे. सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे पीक विम्याच्या ह्याच्यात पण आज अधिकारी जे सिरियस घेत नाहीत त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं जर त्यांनी शेतकऱ्यांना लाईटली घेतलं नाही पाहिजे. शेतकरी हा देशाचा कृषीप्रधान देश असल्यामुळे त्यांच्यात आणि म्हणून विमा कंपनी असेल किंवा इरिगेशनवाले असतील यांच्या सगळ्यांवर आम्ही आज त्यांना सगळ्यांना आम्ही आज वॉर्निंग दिली की त्यांनी याच्यात ताबडतोब कामं केली पाहिजे, जे पेंडिंग कामं आहेत ते कम्प्लीट केली. बोगस बी बियाण्याच्या संदर्भात त्याच्यावर पण आम्ही सांगितलंय, बोगस बी बियाणं असो किंवा बोगस खतं असो त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे, असेन्शियल अमेंडमेंट ऍक्टमध्ये कारवाई केली. सर, आता हे मागच्या 2 महिन्यापासून जी अतिवृष्टी आणि जो काही गारपीट झाली त्या नुकसानी संदर्भात काही सूचना वगैरे केल्या नाही, त्याचा सर्वे करून मागवलेला आहे. पुढे कॅबिनेटमधूनच निर्णय येईल त्याला जी काय मदत करायची. साहेब, आपण आपल्याकडे जे मंत्रालय आहे आपण ज्या खात्याचे मंत्री आहेत त्याला केवळ 44 गुण मिळाले. असं आहे, त्याच्यामध्ये आमचे अनेक जे ओबीसी डिपार्टमेंट माझ्याकडे, बाकी माझं मेडाला कल्याणला 44 मिळाले. त्याचं कारण असं आहे की आमच्या अनेक या ज्या फायली आहेत त्या आहेत फायनान्सचे रिलेटेड. ते फायनान्सचे त्याचा अप्रुव्हल दिल्यावरच त्याचा आहे आणि त्या फायनान्सकडे असल्यामुळे त्या फायनान्स अप्रुव्हल यावेळेस मिळालं नाही आणि पुरवणी मागण्यामध्ये त्याचा फायनान्स अप्रुव्हल घेऊन त्या मान्यता करून घेऊ. त्यावेळेस 100% मिळतील.